नमस्कार मित्रांनो, मी दिनेश परब स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर। आता आपण आहोत बोरिवली स्टेशनवर। थंबनेल वरून कळलंच असेल आपण चाललो आहोत जम्मू वैष्णो देवीच्या दर्शनासाठी। ही स्वराज एक्सप्रेस आहे जी बँड्रा टर्मिनल ते कटरा स्टेशन चालते। गाडी बोरिवलीला वेळेत आली। पुढे बघूया उद्या ही आपल्याला संध्याकाळी किती वाजता सोडते। तसे पाहिले तर ही गाडी 30 तास घेते कटरा स्टेशन पोहोचण्यासाठी। मी पहिल्यांदाच एवढे तास ट्रेनने प्रवास करणार आहे, तर पाहूया हा प्रवास कसा होतो तो। आता रात्रीचे 8 वाजले आहेत आणि आपण आहोत रतलाम स्टेशनवर। येथे गरमागरम पोहेवर त्यावर रतलाम शेव टाकून मिळतात। सुप्रभात मंडळी, सकाळचे 5 वाजले आहेत आणि आपण आहोत हजरत निजामुद्दीन स्टेशनवर। गाडी आतापर्यंत ऑन टाइम आहे, पुढे बघूया। सकाळचे 5:30 वाजले आहेत, आपण पोहोचलो आहोत नवी दिल्ली स्टेशनवर। नवी दिल्ली स्टेशन सोडल्यावर आपण बाहेर बघू शकता किती दाट धुके आहे। याला धुका म्हणू नाही शकत कारण हे प्रदूषण आहे, ज्यामुळे काही ठराविक डिस्टन्स नंतर दिसतच नाहीये। लुधियाना जंक्शन सोडल्यावर अनाउन्समेंट झाली की गाडी सरळ पठाणकोटला जाणार नाहीये। आता गाडी आहे फिल्लोर जंक्शनला, कारण सरळ मार्गावर काही ट्रॅकचे काम चालू आहे, त्यामुळे गाडी फिल्लोरवर डायव्हर्ट करून लॉंग रूटने पठाणकोटला जाणार आहे। हालाकी सरळ गेली असती तर पठाणकोट 2 तासात येते, पण आता टीसीला विचारल्यावर कळले की पठाणकोट येण्यासाठी 4 तास लागणार आहेत, त्यामुळे गाडी कदाचित उशिरा पोहोचणार आहे। जिचा कटराचा टाइम संध्याकाळी 5:20 आहे। आता बघूया कधी पोहोचते। आपल्याकडे काही गाडीत बसून राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये। रात्रीचे 7 वाजले आहेत, आपण आता आलो आहोत जम्मू स्टेशनला। ऍक्च्युली आलो पाहिजे होतो संध्याकाळी 4 वाजता। फायनली आता आपण उतरलो आहोत कटरा स्टेशनवर। वाजले आहेत 9। 3.5 तास गाडी उशिरा पोहोचली आहे, त्यामुळे माझे पुढचे शेड्यूल पुढे मागे झाले, कारण आज रात्रीच मी श्री माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी निघणार होतो। तर बघूया पुढे कसे काय जमते ते। हे आहे श्री माता वैष्णो देवी कटरा स्टेशन। जय माता दी, जय माता दी। कटरा स्टेशनवरून हॉटेलसाठी रिक्षा केली होती। त्यांनी 150 रुपये घेतले। हॉटेल चेक इन केल्यावर आम्ही डिनरसाठी आलो आहोत। आता पुन्हा फ्रेश होऊन आपण निघणार आहोत श्री माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी। आता 11 वाजले आहेत। बाणगंगापर्यंत जाण्यासाठी हॉटेलने आपल्याला ड्रॉप फॅसिलिटी दिलेली आहे। तर आता त्यांच्या कारमधून आपण निघतो आहोत। रात्रीचे 12:30 वाजलेत। आपण बाणगंगेकडे आलो आहोत। हा मेन एंट्रन्स आहे वर चढण्यासाठी। वर ज्या लाईट दिसत आहेत तेथे आपला पहिला टप्पा आहे, ते आहे अर्धकुमारी मंदिर। ते जवळजवळ 6 किलोमीटर आहे। बघूया किती वेळ लागतो। येथे आल्यावर कळले की घोडे आणि पालखीवाल्यांची स्ट्राईक आहे, कारण की रोपवे बनत आहे, म्हणून त्यांनी स्ट्राईक केली आहे आणि रोपवे खाली कटरा ते भवनपर्यंत डायरेक्ट होणार आहे। अजून काम सुरू नाही झालंय, पण माझ्या मते 2 वर्षात झालं पाहिजे।
हा डाव्याला जो आहे तो नवीन ट्रॅक आहे वर जाण्यासाठी आणि समोर आहे तो जुना. आपण जुन्या ट्रॅकनेच जाणार आहोत कारण नवीन ट्रॅकवर रात्रीचे जाणे खूप डेंजर आहे. जुन्या ट्रॅकवर मध्ये मध्ये काही दुकाने आहेत परंतु नवीन ट्रॅकवर काहीच नाहीये. इथे घोडे आणि पालखीचे ऑफिशियल रेट लिहिलेले आहेत परंतु आपल्याला काहीच कामाचे नाही कारण स्ट्राईक असल्यामुळे सगळेच बंद आहे. ही आहे बाणगंगा. येथे स्नान करून पुढे जातात. हा आहे बाणगंगेचा बाथिंग घाट. आपण आता पोहोचलो आहोत चरण पादुका मंदिराकडे. येथे श्री माता वैष्णोदेवीने थांबून मागे वळून पाहिले होते की भैरवनाथ येत आहेत की नाही. थांबल्यामुळे माताच्या पायांचे चिन्ह इथे तयार झाले म्हणून याला चरण पादुका मंदिर असं म्हणतात. हे पहा, मध्ये मध्ये अशी खूप दुकाने आहेत. इथून कटराचे दृश्य खूप सुंदर दिसतंय. आपण पोहोचलो आहोत सगळ्यात मध्ये, जेथून दोन रस्ते वर भवनपर्यंत जातात. एक आहे अर्धकुमारीवरून आणि दुसरा आहे हिमकोटी मार्ग. यातील हाती माता मार्ग म्हणजेच अर्धकुमारी मार्ग चढायला खूप कठीण आहे म्हणून आपण हिमकोटी मार्गानेच जाणार आहोत. खरं तर आपले बॅटरी कारचे बुकिंग होते परंतु ट्रेन लेट आल्यामुळे येथे पोचायला आपल्याला लेट झालंय. रात्री 9:30 वाजेपर्यंतच बॅटरी कार उपलब्ध असतात. त्या येथून आपल्याला भवनपर्यंत घेऊन जातात. जो रस्ता 6 किलोमीटरचा आहे. आता आपल्याला पायीच चालावे लागणार आहे. ह्या बॅटरी ऑपरेटेड कार तुम्ही पाहू शकता. आता वाजले आहेत सकाळचे 4. आता भवन फक्त 2 किलोमीटर राहिले आहे. भवन आता 1.5 किलोमीटर राहिला आहे. समोर दिसते आहे ते श्री माता वैष्णोदेवीचे भवन. आता 750 मीटर राहिले आहे. सकाळचे 6:30 वाजले आहेत. भवन मध्ये आता श्री वैष्णोदेवीची आरती चालू आहे.
फायनली आपण पोहोचलो आहोत. जय माता दी. आता आपल्याला लॉकर मध्ये सामान ठेवून फ्रेश होऊन दर्शनासाठी जायचे आहे. हा आहे दर्शनासाठी जाण्याचा मुख्य मार्ग. याच्या पुढे मी व्हिडिओ चित्रीकरण करू शकणार नाही. नंतर भेटूया दर्शन झाल्यावर. जय माता दी. दर्शन खूप सुंदर झाले. आता आपण आहोत रोपवेच्या लाईनमध्ये, जो आपल्याला भैरवनाथकडे घेऊन जाणार आहे. श्रीमाता वैष्णोदेवीचे दर्शन झाल्यावर भैरवनाथचे दर्शन घेणे जरुरी आहे अशी प्रथा आहे. भैरवनाथाचे मंदिर माता वैष्णोदेवीच्या देवळाच्या वर आहे. आपण रोपवेचे ऑनलाईन बुकिंग ऑलरेडी केलेले होते. रोपवेमधून जाता भाऊंचे दर्शन खूप मनमोहक दिसत आहे. भैरवनाथाचे दर्शन झाल्यावर आपले हेलिकॉप्टर ऑनलाईन बुक केलेले होते, ज्याचा टाईम सकाळी 11 वाजताचा होता. त्यामुळे भैरवनाथवरून खूप घाई करून हेलिपॅडपर्यंत यावे लागले, जे डिस्टन्स 3 किलोमीटर होते. आता आपण आहोत हेलिपॅडवर. लेट झाल्यामुळे ते प्रथम घेण्यासाठी तयार नव्हते. नंतर रिक्वेस्ट केल्यावर त्यांनी आम्हाला बोर्डिंग पास दिला.
5 मिनिटातच आपण खाली कटरामध्ये पोहोचलो आहोत। हॉटेलने आपल्याला पिकअपसाठी गाडी पाठवली होती। आता आपण पुन्हा हॉटेलवर आलो आहोत। हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो। बोरिवली ते माता वैष्णोदेवी प्रवास कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा। जय माता दी।